टचिंग सर्कल त्याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या, स्पर्श वर्तुळ त्याची व्याख्या. इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन intersect with a line in the plane in only one point, they are said to be touching circles and the lines is their common tangent. आणि ती जी लाईन आहे ती लाईन तुमची कॉमन टँजंट म्हणजे सामायिक स्पर्शिका असणार आहे. मराठीमध्ये सांगितलं काय होईल, एकाच प्रतलामधले दोन असतील वर्तुळ तुमची, एकाच प्रतलातील दोन वर्तुळे त्याच प्रतलातील एकाच प्रतलातील दोन वर्तुळ जी आहेत ती त्याच प्रतलामध्ये, जे प्रतल आपण गृहीत धरलं असेल त्याच प्रतलामधील एका रेषेला एकाच बिंदूत, हे महत्वाचं आहे, एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणजेच टचिंग सर्कल जी आहे ती म्हणायचं आहे. आणि ती जी रेषा आहे त्या रेषेला दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि जो पॉइंट आहे, द पॉइंट कॉमन टू द सर्कल्स, हा जो पॉइंट कॉमन असेल दाखवला फिगर मध्ये आपण, कॉमन टू द सर्कल्स अँड द लाईन्स इज कॉल्ड देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तो तुमचा दोन्ही वर्तुळांचा कसा असणार, तो सामायिक स्पर्श बिंदू असणार आहे. टचिंग पॉइंट किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार तो आहे. टचिंग पॉइंट म्हणजे स्पर्श बिंदू, तो सामायिक स्पर्श बिंदू असणार आहे. तर सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली ऑर इंटरनली, दोन्ही टाईप मध्ये असू शकतात. एकमेकांची बाहेरून इंटरसेक्ट होतील पहिल्या फिगर प्रमाणे, आणि इथं दाखवल्याप्रमाणे ती आतून एकमेकाला इंटरसेक्ट होणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथं जे आहेत ही दोन्ही वर्तुळ जी आहेत, दोन्ही सर्कल जी आहेत ती एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेली आहेत. म्हणजे ही लाईन आणि ही दोन सर्कल यांना एकच पॉइंट जो आहे तो कॉमन आहे. किंवा इथे तुम्ही पाहिलं ही लाईन आणि ही दोन सर्कल यांना एकच पॉइंट टी जो आहे तो कॉमन आहे. बरोबर आहे. आणि म्हणून असं ज्या वेळेस असतं इथं त्याप्रमाणे घेतल्या होती ही टचिंग सर्कल जी आहेत ही एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत, आणि याप्रमाणे फिगर असेल त्यावेळेस ती इंटरनली टचिंग सर्कल्स असणार आहे. म्हणजे मोठ्या वर्तुळाच्या आतमध्ये तुमचं लहान सर्कल असणार आहे. सेंटर तुमचे या लाईनच्या जी कॉमन टँजंट आहे त्या लाईनच्या एका साईडला असतील त्यावेळेस ती सर्कल तुमची इंटरनली टचिंग सर्कल असतात. आणि ज्यावेळेस तुमची सर्कलची सेंटर जी आहेत, केंद्रबिंदू जे आहेत ती कॉमन टँजंट जी आहे त्याच्या अपोजिट साईडला असतील. हिअर इज वन साइड, हिअर इज अपोजिट साइड, म्हणजे एक डावीकडे असेल तर एक उजवीकडे असेल, असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस ती सर्कल तुमची एक्सटर्नली टचिंग सर्कल असतात. ओके. तर याप्रमाणे एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणजे बाह्य स्पर्शी वर्तुळ, इंटरनली टचिंग सर्कल म्हणजे तुमची आंतरस्पर्श वर्तुळ ही आपली आहेत. आणि याच्यावर आधारित तुम्हाला पुढचं थेरम ऑफ टचिंग सर्कल जे आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. स्टेटमेंट ऑफ दिस थेरम, इफ टू सर्कल्स टच इच अदर, दोन सर्कल एकमेकांना जे आहेत ती एकमेकांना स्पर्श करतात, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो एका लाईन वरती आहे, जॉईनिंग देअर सेंटर्स, म्हणजे तुमची तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो तुमचं जॉईनिंग द सेंटर्स, जॉईनिंग द ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स, म्हणजे सेंटर मधून जाणारी, केंद्रबिंदूतून जाणारी रेषा आहे त्या रेषेवर तो असतो असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. पहा, म्हणून याची फिगर पुन्हा दोन्ही आपल्याला जे आहेत विचार घ्यायचे आहेत. एक्सटर्नली टचिंग जे आहेत तोही विचार करायचा आणि इंटरनली टचिंग जे आहेत त्या फिगरचाही विचार करायचा आहे. म्हणून पहिली फिगर जी आहे जी काढली ती आहे तुमची एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. सर्कल सेंटर ए अँड सेंटर बी आहे ती, आणि एल इज अ कॉमन टँजंट आणि सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही फर्स्ट फिगर आहे म्हणून हिला फिगर ए. दुसरी फिगर जी आहे ती बीच काढतात, मला शेजारी लिखाण करावं लागणार आहे. ही ए फिगर आहे. दुसरी फिगर जी आहे याचा सेंटर तुमचा इथं असणार आहे, हा ए.
आणि याचा सेंटर हा इथं बी, आणि ही तुमची कॉमन टँजंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी तुमचा आहे, लाईन एल. म्हणजे पहिली फिगर जी आहे ती सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, अँड सेकंड फिगर इज इंटरनली टचिंग सर्कलची फिगर ती आहे. दोन्हीसाठी प्रूफ तुमचं सेम आहे, प्रूफ मध्ये काही बदल नाही. ही सेंटर मध्ये आपण अशी काढली तर ही सेंटर आणि हा पॉइंट सी जो असतो तो एकाच लाईनवर असतो, म्हणजे ते पॉइंट्स आर लिनियर, असं या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग याचं गिवन काय येईल? दोन्ही फिगरसाठी गिवन सेम, कारण दोन्ही ठिकाणी आपण सेंटर सारखी घेतली. इथे सेंटर ए आहे, सेंटर ए आहे, सेंटर बी आहे, बी आहे, बरोबर आहे, सेम घेतलंय आपण. नंतर तुमचं या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे, लाईन एल आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे, लाईन एल आहे. तर याच प्रमाणे आपण घेतलेलं आहे, त्यामुळे काही बदल केलेला नाही आपण. म्हणून याचं गिवन जे आहे, सी इज द पॉइंट, कॅपिटल सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ the two circles with centers A and B, A आणि B केंद्र असलेल्या वर्तुळांची रेषा एल ही तुमची स्पर्शिका आहे, आणि सी हा तुमचा काय आहे, कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे तुमचा तो सामायिक स्पर्शबिंदू आहे. हे या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. तुमचं गिवन तुमचं हे असणार आहे. टू प्रूव्ह करायचं आपल्याला, जे सिद्ध करायचं आहे, साध्य त्याला म्हणतो मराठीमध्ये. पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी. हा जो पॉइंट सी आहे, पॉइंट सी लाईज ऑन दी लाईन ए बी, तो ए बी लाईन वरती आहे, असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. पहा, पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी. ही जी ए बी लाईन आपण काढली तिच्यावरतीच हा पॉइंट सी येतोय, म्हणजे तुमचे पॉइंट ए, सी अँड बी आर कोलिनियर, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे. पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी म्हणजेच दॅट इज द पॉइंट ए, सी अँड बी और सेंटर ऑफ द सर्कल अँड पॉइंट सी आर कोलिनियर, ते तुमचे एकाच रेषेवरती आहेत, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याचा प्रूफ ऑफ दिस थेरम, तर लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू द पॉइंट सी ऑफ द टू टचिंग सर्कल्स, बरोबर. लाईन एल जी आहे ही तुमची कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे त्यातून जाणारी आणि दोन्ही सर्कलला टच करणारी ही स्पर्शिका तुमची आहे, लाईन एल बी द कॉमन टँजंट. कॉमन टँजंट म्हणजे सामायिक स्पर्शिका आहे, पासिंग थ्रू द पॉइंट सी. सी हा जो कॉमन पॉइंट आहे त्यातून जाणारी ही तुमची लाईन आहे, कॉमन स्पर्शिका आहे, कॉमन म्हणजे सामायिक स्पर्शिका ती आहे. ऑफ द टू टचिंग सर्कल्स मध्ये एक्सटर्नली असतील किंवा इंटरनली असतील, दोघांची ती स्पर्शिकाच आहे. तर लाईन एल इज परपेंडिक्युलर सेगमेंट एसी. लाईन एल जी आहे ती सेगमेंट एसी ला परपेंडिक्युलर असणार आहे. व्हाय? line L is perpendicular to AC or line L is perpendicular to BC. तर L is a tangent and AC is the radius. म्हणून आपण टँजंट रेडियस थेरम जे घेतलंय त्या आधारे आपण, किंवा टँजंट थेरम ज्याला म्हटलं आपण सुरुवातीला पहिलं जे थेरम पाहिलं ते, की टँजंट जी आहे ती पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काढल्या रेडियसला कशी असते, परपेंडिक्युलर असते, असं आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्या आधारे तुमचा हा जो पॉइंट आहे, या पॉइंट मध्ये ही तुमची जी आहे पॉइंट सी च्या ठिकाणी ही लाईन एल जी आहे, टँजंट जी आहे ती रेडियसला परपेंडिक्युलर असणार. जसं इकडं एसी ला परपेंडिक्युलर आहे तशीच ती बीसी ला सुद्धा परपेंडिक्युलर असणारच आहे. म्हणून इथे तुमचं, इथे तुम्ही राईट अँगल एसी आणि बीसी एकाच ठिकाणी तुमचा येणार आहे कॉमन पॉइंट. तो इथं तुमच्या अपोजिटला असल्यामुळे एसी आणि बीसी वेगवेगळ्या साईडला आले, पण इथे एसी आणि बीसी सेगमेंट जे आहे ते एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत, लक्षात घ्या. तर त्याला रिझन जे आहे टँजंट रेडियस थेरम हे तुमचं येणार आहे. तर सेगमेंट एसी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. सेगमेंट एसी
इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. ही लाईन यल ला AC हा परपेंडिक्युलर आहे. सिमिलरली सेगमेंट BC इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन यल ऍट पॉइंट C. दोन्ही पॉइंट C मध्येच, बरोबर, दोन्ही पॉइंट C मध्येच तुमचे परपेंडिक्युलर आहेत. आणि म्हणून थ्रू C तर ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन यल. कुठल्याही लाईनवरचा पॉईंट आपण घेतला, कुठल्याही लाईनवर आपण पॉईंट घेतला तर त्यातून तुम्हाला एकच परपेंडिक्युलर लाईन काढता येते. एकापेक्षा जास्त परपेंडिक्युलर लाईन काढता येणार नाही. थ्रू C ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन यल. तर पॉइंट C मधून जाणारी आणि लाईन AB ला परपेंडिक्युलर असणारी तुम्ही एकच लाईन काढू शकता. कॅन बी ड्रॉन. हेन्स द पॉइंट C, A and B आर कोलिनियर. लक्षामध्ये टँजंट थिअरम जे आहे तिथं आपण वापरलंय म्हणून इथे लिहायचं लेट द लाईन. आधी आपण एक्सप्लेन करून घेतलंय, आता लिहून घेतोय आपण. लाईन यल बी द कॉमन टँजंट passing through C of the two touching circles. Then line L is perpendicular to segment AC and line L is perpendicular to segment BC. दोघांना एकच कारण द्यायचं, ते म्हणजे टँजंट रेडियस थेरम. या थेरमचा उपयोग करून हे आपण लिहू शकतो की AC ला ही लाईन परपेंडिक्युलर आहे, BC ला सुद्धा ही लाईन जी आहे ती परपेंडिक्युलर आहे. त्याला रिझन म्हणजे टँजंट रेडियस थेरम ते आहे. आणि म्हणून हेन्स सेगमेंट AC इज परपेंडिक्युलर टू लाईन L and segment BC is also perpendicular to line L. Through C म्हणजे पॉइंट C मधून जाणारी. थ्रू C only one line perpendicular to line L can be drawn. नाही तुम्हाला या पॉइंट C मधून जाणारी आणि या लाईन L ला परपेंडिक्युलर असणारी एकच लाईन काढता येते. कुठली लाईन पहा, आपण ही समजा लाईन घेतली असते विचारामध्ये, आपण ही लाईन L आहे, हिच्या हा पॉइंट C घेतला तर यातून जाणारी जी लाईन आहे ती तुमची एकमेव असणार आहे. बरोबर आहे, ही तुमची परपेंडिक्युलर एक. दुसरी लाईन तुम्ही काढली ती परपेंडिक्युलर होणार नाही. दुसरी कोणतीही काढा, ती जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर होणार नाही. तर या लाईनला आणि पॉइंट C मधून पास होईल अशी तुम्हाला फक्त एकमेव लाईन काढता येते, एकच लाईन काढता येते, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुमचे पॉइंट हेन्स पॉइंट्स C, A and B are collinear. That is the point C जे आपल्याला प्रूव्ह करायचे. Hence that point C lies on the line AB. जसं आपण टू प्रूव्हचं स्टेटमेंट लिहिलं त्याप्रमाणे हे प्रूव्ह करायचं आहे शेवटी. द लाईन AB. तर अशा प्रकारे हे थेरम जे आहे ते आपल्याला प्रूव्ह करता येतं. मग त्यांच्या ज्या रेडियस दिलेल्या आहेत त्या रेडियस आपण कुठल्या तरी मानायच्या आहेत. R1, R2 जे असेल तुम्हाला, कॅपिटल माना, स्मॉल माना, पण रेडियस जे आहे ते आपण मानल्या पाहिजे. तर लेट द रेडिया ऑफ द टू सर्कल्स. आन्सर लिहितो आपण आता. लेट द रेडियाय
of two circles, radii of the two circles, radii of the two circles B, R1 and R2. त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या ज्या आहेत त्या आपण R1 आणि R2 आहेत असं मानू. मग फर्स्ट R1 इक्वल टू 3.5 सेंटीमीटर and R2 equal to 4.8 सेंटीमीटर. तर सर्कल्स आर टचिंग इंटरनली, बरोबर आहे. जी वर्तुळ आहेत ती तुमची काय आहेत, अंतरस्पर्शी आहे. द टू सर्कल्स touching, the two circles touching internally to each other. The two circles touching internally to each other. दोन वर्तुळ जी आहेत ती परस्परांना आतून स्पर्श करतात, म्हणून त्यांच्यामधलं डिस्टन्स जे असतं, डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स, बरोबर आहे. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स, hence the distance between their centers equal to radii of, एक मिनिट, radii of the larger circle minus radii किंवा रेडियस म्हणून आपण, रेडियस ऑफ द लार्जर सर्कल मायनस रेडियस ऑफ द स्मॉलर सर्कल. ब्लर दिसतं म्हटलं, दिसतंय क्लिअर? दिसतंय का? नाही सर. काही दिसत नाही. सर दिसतंय आता, माझं क्लिअर झालं. आता दिसतंय क्लिअर? हो. ओके. तर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, हे जस्ट टचिंग इंटरनल सर्कल असतील तेव्हा त्यांचे डिस्टन्स काढताना रेडियस ऑफ द लार्जर सर्कल, मोठ्या सर्कलची रेडियस जी आहे ती रेडियस मायनस रेडियस ऑफ दी स्मॉलर सर्कल, बरोबर आहे. तर जी मोठी आहे त्या मोठ्या रेडियस मधून लहान रेडियस जी आहे ती मायनस करायची आहे. म्हणून तुमचं R2 मोठी आहे म्हणून R2 मायनस R1, R2 ची व्हॅल्यू 4.8 मायनस 3.5, 4.8 मायनस 3.5 आपण केलं तर ही सबट्रॅक्शन तुमची किती येणार आहे, 1.3 सेंटीमीटर. Hence the distance between these two touching circles are, internal touching circles are 1.3 सेंटीमीटर. म्हणजे ज्या वेळेस सर्कल तुमची टचिंग इंटरनली असतील त्यावेळेस रेडियसची, जे मोठी रेडियस त्या मोठी रेडियस मधून लहान रेडियस जी आहे ती सबट्रॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला आन्सर जे आहे ते मिळणार. सबट्रॅक्शन, टचिंग इंटरनली असेल तेव्हा सबट्रॅक्शन करायची, आणि जेव्हा सर्कल तुमची टचिंग एक्सटर्नली असतील, बाह्यस्पर्शी वर्तुळ ज्यावेळेस असतील त्यावेळेस त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स, त्यांच्या केंद्रामधलं अंतर जे आहे ते काय असणार आहे, ऍडिशन ऑफ द रेडियस. मग तिथं काही प्रश्न नाही, कोणती रेडियस तुम्ही आधी घेऊ शकता, कोणती नंतर घेऊ शकता. पण जेव्हा सबट्रॅक्शन करायची त्यावेळेस मोठी रेडियस आधी घ्यायची नंतर लहान रेडियस घ्यायची. जर तुम्ही उलटं केलं की आधी लहान रेडियस घेतली नंतर तुम्ही मोठी रेडियस घेतली तर तुमचा डिस्टन्स जे आहे ते निगेटिव्ह येईल, आणि निगेटिव्ह आल्यावर आपलं चुकीचं उत्तर होणार आहे, कारण डिस्टन्स जे असतं ते कधी निगेटिव्ह नसतं, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. तर याप्रमाणे हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करायचं होतं. R1 प्लस R2 किती होणार तुमचा, R1 ची व्हॅल्यू 5.5 प्लस 4.2 म्हणून ही ऍडिशन तुमची 9.7 सेंटीमीटर येईल. हे बघा, ज्या वेळेस एक्सटर्नल टचिंग सर्कल असणार आहे हे डिस्टन्स जे आहे ते तुमचं जास्त येणार आहे, दोन्ही रेडियसचे ऍडिशन केलं तर जास्त येत आहे, आणि ज्यावेळेस तुमचं इंटरनल टचिंग सर्कल असतात त्यावेळेस तुमचं यांची सबट्रॅक्शन होते म्हणून ते अंतर तुमचं आपोआपच कमी येणार. आपण पाहिलं की ज्यावेळेस एक्सटर्नल टचिंग सर्कल असतं त्यांच्यामधलं अंतर वाढलेलं असतं, ते एकमेकांपासून दूर जातं सेंटर, आणि ज्यावेळेस इंटरनल टचिंग सर्कल असतात तर सेंटर तुमचे हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात,
म्हणून त्यांच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते आपोआपच कमी होतं. म्हणून हे एक्झाम्पल समजून घ्या की R1 आणि R2 या दोन रेडियस आपण घेतल्या. एक्झाम्पल दिल्याप्रमाणे R1 जी आहे, जी दिली पहिली दिली तिला आपण R1 म्हटलो 5.5 सेंटीमीटर. जी सेकंड रेडियस दिलेली आहे तिला आपण R2 म्हटलो 4.2 सेंटीमीटर. नंतर मग द टू सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली, हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे कारण त्यानुसार तुम्हाला पुढचं करायचं आहे. ही जी सर्कल्स आहेत ही सर्कल तुमची एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. दी टू सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली, ती एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. म्हणून बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, जे आपण स्पर्श वर्तुळांचं प्रमेय पाहिलंय त्या स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार दी डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स, द डिस्टन्स बिटवीन द टचिंग सर्कल्स किंवा सेंटर्स मध्ये चालले आपल्या ठिकाणी इक्वल टू सम ऑफ रेडियाई ऑफ, इथं वाटतं द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, externally touching circles equal to sum of radii of two circles, sum of radii of two circles. जी सर्कलची आपल्या रेडिया दिलेली आहेत त्यांची बेरीज करायची आहे, ऍडिशन करायची आहे. म्हणून R1 प्लस R2 याप्रमाणे आपण लिहिलंय. R1 ची व्हॅल्यू टाकली 5.5, R2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण 4.2. म्हणून 5.5 प्लस 4.2 इक्वल टू 9.7 इज द डिस्टन्स बिटवीन दीज टू सर्कल्स. याप्रमाणे आपलं हे आन्सर जे आहे ते काढता येतं.